ती हव्यास करायचा ते मला मान्य नव्हतं. त्यामुळे मी नाही म्हटलं. सचिन वाझेंच्या ॲफिडेव्हिटचा उल्लेख आहे. सचिन वाझेंने त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले, आरोप केले, जे आमच्यापर्यंत आहे. त्यामध्ये त्यांनी 2 कोटी रुपये अनिल देशमुखांनी मागितले, बारसाठीचा उल्लेख केला, शरद पवारांचा उल्लेख आहे, अजित पवारांचा उल्लेख आहे. ह्या सगळ्या बाबी त्यांनी तुमच्यासमोर ठेवला. ते पण ॲफिडेव्हिट ऑन ओथ होतं, पण नंतर त्यांनी रिट्रॅक्ट केलं. बरोबर. त्याला कसं पाहिलं तुम्ही, कसं पाहिलं? रिट्रॅक्ट केलं त्याने, हे आहे फॅक्ट. आणि त्यांनी ॲफिडेव्हिटमध्ये ज्या राजकीय व्यक्तिमत्वाबद्दल लिहिलं, मी ते एव्हिडन्समध्ये घेणार नव्हतं. मी स्पष्ट त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जरी हे शपथपत्रात लिहिलेलं आहे, मी हे साक्षी पुराव्यात पुढे घेणार नाही, मी त्यांना समन्स काढणार नाही, हे मी स्पष्टपणे जाणीव वाजेजींना दिली होती. त्यांनी रिट्रॅक्ट करण्याचं कारण काही बैठका झाल्या, काय झालेलं काय की अचानक त्यांनी रिट्रॅक्ट केलं शेवटी? आता कसं याच्यात ठाण्याचे एक DCP होते, ते कुठं ना कुठं हस्तक्षेप करायचे या सगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये. आणि श्री परमवीर सिंग व श्री वाजे यांची मीटिंग झाली होती, ती एक्सपोज झाली, त्याची चौकशी झाली. माझ्या गैरहजेरीत मीटिंग झाली होती ती, त्याची इन्क्वायरी शासनाने केली. संबंधित पोलीस अधिकारी कर्मचारी जे त्यांना आणण्या नेण्यासाठी नियुक्त केले होते त्यांनाही सस्पेंड केलं किंवा त्यांची चौकशी झाली. तसंच मी इतपत ऐकलं आहे की श्री वाजे आणि श्री देशमुख यांचीही स्वतंत्रपणे मीटिंग झाली. अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत. मग ह्यानंतर रिट्रॅक्ट केलं त्यांनी स्टेटमेंट? तो कालावधी जवळपास सारखा तोच असावा. कारण अनिल देशमुख हे कस्टडीत होते आणि सचिन वाजेही कस्टडीत होते. आणि कस्टडीत असल्यामुळे आम्ही त्यांना एक माणुसकीचा भाग म्हणून बाहेर बेंचवर किंवा रूमवर, आणि अनिल देशमुखांची पोझिशन बघून मी त्यांना आमच्या मेंबरच्या चेंबरमध्ये बसण्याची परवानगी देत होतो. त्यांचं वय, त्यांची पोझिशन, राजकीय पार्श्वभूमी बघून मी त्यांना ती व्यवस्था केली होती. तिथे माझा कंट्रोल नव्हता, पण मी व्यवस्था केली होती. मी ह्यासाठी प्रश्न विचारला सर, कारण ॲफिडेव्हिट ऑन ओथ दिलं, हो बरोबर, त्याच्यानंतर ते म्हणाले माझ्याकडे एव्हिडन्सच नाहीये. हो, ते म्हणाले मी जे बोललो ते परमवीर सिंग म्हणाले. सचिन वाजेंनी सांगितलं हो माझ्याकडे पुरावा नाही की मी मीटिंग मध्ये गेलो नाही. आधी त्यांनी सगळं सांगितलं की 1750 बार झाल्या, ते बंगल्याचा उल्लेख केला. अगदी खरं आहे, घडलं होतं, पण त्यांनी नंतर नाही सांगितलं. मग ह्याला तुम्ही कमिशनचे अध्यक्ष म्हणून नाही म्हणत, तुम्ही एवढे लग्न बदललेले लोक पाहिली. निरपेक्ष बुद्धीनं आपल्याला कार्य करायचं, कळत असू नये, रेकॉर्डवर काही नाही तर आपण आपलं लेखणी चालू नये. ह्याचं वर्णन कसं करा, कारण हे सगळे बदलते चेहरे तुम्ही 1.5 वर्षात पाहिले. काय आपण राजकीय साठमारी असते, आपण काय बोलणार. पण ते तुम्हाला दिसत होतं? हा, स्पष्टपणे दिसत होतं की परमवीर, अनिल देशमुख आणि वाजे हे एकमेकांना स्पष्ट जाणीव होत होती. ते वाजेंनी तर इतर अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. ते म्हटलं हो सचिनजी थांबा कुठेतरी तुम्ही, मी इतपत बोललो त्यांना, असं नाही चालू म्हटलं, कोणाला आयुष्यात उठवण्याचं काम नका करू म्हटलं. पण या तुमच्या कमिशन